टक्केवारीवाली बाई गेली। धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे प्रतीक बनलेली आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या बदलीनंतर धुळेकरांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकलाय। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। महानगरपालिका प्रवेशद्वारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला। गेल्या 2 वर्षात अमिता दगडे पाटील यांच्या कार्यकाळात रस्त्याच्या कामावर हजारो कोटी खर्च झाले, पण रस्ते खड्ड्यात गेले। 20 लाखात होणारी दीपमाळ 1.5 कोटीत बांधली गेली आणि 20 कोटीचे LED लावून ही धुळे शहर अंधारातच राहिले। पावसात रस्त्या नद्या बनल्या, घाणीच्या ढिगाऱ्यांमुळे शहर दुर्गंधीने त्रस्त राहिले। आरोप आहे की टक्केवारीच्या कमिशनसाठी ठेकेदारांना वरदान देत धुळेकरांच्या पैशांचा अक्षरशः अपव्यय करण्यात आला। मात्र आता या टक्केवारी बाईवालीच्या बदलीनं धुळेकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे। शिवसेनेनं स्पष्ट इशारा दिलाय, यापुढे भ्रष्टाचार केला तर कपडे ठेवणार नाही। आता बघूया नव्या आयुक्तांमुळे धुळे शहराला सुटकेचा मार्ग मिळतो का? आणि अशा आणखी थेट आणि तडाखेबाज बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आपले हक्काचे सिल्लोड एक्सप्रेस न्यूज चॅनल। आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता। भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता। स्वतः 15% ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते। या बाईने या शहरामध्ये 3000 कोटीचे रस्ते केले असतील, पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत। जागोजागी खड्डे आहेत। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही। धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला। जागोजागी कचऱ्याचे ढीग या बाईला दिसले नाही। ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले, हिने पैसे कुठेही नाही खाल्ले, हा प्रश्न धुळेकरांना पडलाय। माझी विनंती आहे, नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की 2.5 खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे, बसतो आहे। त्याची गाठ आमच्याशी आहे। जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं, भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्यावं। अरे 4 दिवसापूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे। कारण गेल्या 2 वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकास कामं या ठिकाणी होत होती, त्या विकास कामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेले विकास कामं अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले। पावसाळा 4 महिन्यानंतर आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला, कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा लांबण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे। आज धुळे शहरामधले अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत। रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे राहिलेले आहेत। या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं, आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी सुरू होता। राज्य शासनातले काही महत्त्वाचे मंत्री असतील, राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील, ते या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते। नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील, त्या आयुक्तांना मलिदा, त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती। पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते, पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत। पंढरपुरी म्हैस सगळीकडे प्रसिद्ध आहे। पंढरपुरी म्हैस हिला खायला चारा जास्त लागतो, पण ती दूध कमी देते। तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला। या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा, टक्केवारी रूपी मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला, पण त्याच्या एजंट्स ज्याला आपण म्हणतो त्याचा मोबदला म्हणून या धुळेकरांना काहीच दिलं नाही। आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे। रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, कर्मचारी काम करत नाहीये। या ठिकाणचे ठेकेदार जे आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत, कारण की 35-40% ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावी लागते। अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हतबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय
की खबरदार धुळे महानगरपालिकेचे आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचार आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही। सिल्लोड शहरात आज दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट तर्फे नगर परिषद निवडणुकीचा आढावा बैठक पार पडली। सिल्लोड प्रतिनिधी प्रमोद सुरसे या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते ठगणराव भागवत पाटील उपस्थित होते। बैठकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश शंकर पेल्ली यांना सर्वांनी एकमताने मान्यता दिली असून 28 नगरसेवक पदांच्या उमेदवारांची मुलाखतही घेण्यात आली। यावेळी शहर अध्यक्ष दादाराव काळे, युवक अध्यक्ष अक्षय पाटील, कार्याध्यक्ष शेख अमान, नारायणपुरी, ॲडव्होकेट शेख उस्मान, प्रवीण काकडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। ही बैठक पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची ताकद एकवटण्यासाठी घेण्यात आली असल्याची माहिती सिल्लोड एक्सप्रेसचे प्रतिनिधी प्रमोद सुरसे यांनी दिली आहे। अशाच आणखी राजकीय आणि स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आरोग्याच्या दिशेने ठोस पाऊल, क्षयरोगमुक्त महाराष्ट्राच्या वाटचालीकडे एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी सलीम कुरेशी। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणा इथं एक प्रभावी आणि यशस्वी तपासणी शिबिर पार पडले। तालुका आरोग्य अधिकारी सिल्लोड यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी एक्स-रे व्हॅन विशेष तपासणी करण्यात आली। या शिबिराची ठळक वैशिष्ट्य म्हणजे क्षयरोग संबंधित संशयांच्या रुग्णांचे NIKSHY-ID सह एक्स-रे तपासणी एकूण 172 तसेच स्पुटम तपासणी 12 इतकी झाली। या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र शिवणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश दौड, डॉक्टर नाईक तसेच ANM, MPW आणि आशा कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। जिल्हा क्षयरोग केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील एक्स-रे तंत्रज्ञ तांभारे सर, राजू तायडे आणि वाहन चालक यांनी शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाचं योगदान दिले। तसेच तालुका क्षयरोग नियंत्रण पथक सिल्लोडचे गणेश तायडे आणि नितीन गोखले यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी समर्पितपणे कार्य केले। या उपक्रमाद्वारे क्षयरोग मुक्त महाराष्ट्र या स्वप्नाच्या दिशेने एक ठोस आणि प्रेरणादायी पाऊल उचललं गेलंय। आरोग्य हेच खरे धन आणि त्यासाठी अशी उपक्रमशीलता अत्यंत महत्त्वाची आहे। जर आपल्यालाही अशा सामाजिक आणि आरोग्यविषयक बातम्या आवडत असतील तर आपले हक्काचे चॅनल सिल्लोड एक्सप्रेस न्यूज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।